वरचवळे आणि विचुंबे यांच्यामध्ये होणारी फाईट स्वप्नील शेळके समोर आपण पाहतोय GS घरत वरचवळे म्हटला तर संगम घरत ॲडव्होकेट संगम घरत त्याला पाहतोय नॉन स्ट्रायकर एंड सलामीची जोडी विक्रम पहिला चेंडू स्वागत करतो ऑन साइडला आणि जरूररीत्या सुरुवात केली चांगल्या फटक्यानं पहिल्या फिरीतीला सामना आपण जरूर पाहतोय थर्ड मॅच गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अविनाश पाटीलला पाहतोय संघाचा प्रमुख गोलंदाज आहे संगमसाठी एज लागली स्लीप कडे जरूर गेलाय सामना आपण पाहतोय GS घरत वरचे ओवळे आणि त्यांच्या विरुद्ध श्री भैरवनाथ विचुंबे पुन्हा सुरते या सामन्याचा आनंद घेत असताना अनिलजी भोईर आपण पाहतोय विदेशवारीचा एक विक्रम यांच्या नावावर आहे 35 वेळा विदेशवारी मुन्ना सुरते आणि तेवढीच विदेशवारी अनिल भोईर हे सुद्धा या सामन्याचा आनंद घेत असताना विचुंबे विरुद्ध वरचे ओवळे सिनियर केडी तब्बल 3 ते 4 तास या स्पर्धेमध्ये ते किंजल ट्रॉफी एन्जॉय करत होते अविनाश पाटील चौकार आल्यानंतर 2 डॉट गुड बॉलिंग कमबॅक खूप चांगले अविनाश एक शानदार गोलंदाज आहे आणि बऱ्याच वेळा पाहिलं विचुंबेसाठी त्याचं योगदान गुड बॉलिंग पॉवर प्ले मध्ये ॲडव्होकेट संगमला आपण इथं पाहिलं मैदानावर प्रमुख फलंदाज आहे चौकार आल्यानंतर मात्र गोलंदाजाच्या दहशतीखाली वावरताना त्याला मैदानावर पाहते सलग अविनाश पाटीलच्या 3 चेंडू डॉट गुड बॉलिंग दिशा टप्पा वेगावर नियंत्रण व्हॅरिएशन व्हरायटी आणि व्हॅरिएशन यासाठी मात्र लाईन भरकटतोय ओळखला जाणारा अविनाश अंपायर सिग्नल येईल संघाची धावसंख्या धावफलकावर आपण धावा पाहणार आहोत एकूण 5 या धावसंख्येवर फायर रन्स ऑन बोर्ड अविनाश पाटील भैरवनाथ विचुंबे या संघासाठी संगम गरज 4 चेंडू मध्ये 4 बॅटच्या मधोमध पॉवरफुल हिट आणि हा तडाखा जरूर आपण पाहतोय संगमच्या बॅट मधून संगम एक खूप चांगला फलंदाज आहे बऱ्याच वेळा त्याला पाहिलं आपण संघासाठी खेळताना जेव्हा जेव्हा संगम वरचे ओवळेसाठी खेळलाय तेव्हा तेव्हा त्यांनी खूप चांगला खेळ दाखवलाय आणि आता आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ अविनाश पाटीलची गोलंदाजी पहिला चौकार 3 डॉट व्हाईट बॉल षटकार 5 चेंडूचा खेळ संपला धावसंख्या धावफलकावर टोटल रन्स पाहिल्या तर एकूण धावा धावफलकावर 11 धावा धावफलकावर अविनाश फटका चांगला आहे डीप कडे खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे विश्वास आहे संगमला चेंडू सीमारेषेकडे जाईल मात्र नक्कीच वेगानं धाव तिथे फील्ड झाली आणि संघाची धावसंख्या पॉवर प्ले 1 एकूण धावफलक पाहूया धावसंख्या आहे ती 13 धावा संगम गरज 6 मध्ये खेळतोय 12 वर आणि त्याला 6 देत असताना विक्रम घरत करंट रन रेट 13 चा अविनाश पाटील पहिल्या षटकामध्ये 13 दिल्या 5 षटकांचा हा सामना आहे आज 8 चा लॉट्स आहे दोघांची भागीदारी पाहिली तर 6 मध्ये 13 धावेचं योगदान आणि जेव्हा तुमच्या वाट्याला प्रथम फलंदाजी येते तेव्हा मैदानावर तुमचा कस लागतो आणि आता मागच्या 2 सामन्यामध्ये आज केडीनं जी बॅटिंग केली ना शुभमनं सर्वांना खुश केलं गोलंदाजी मार्कवर रोहित सुरते आलाय रोहित सुरतेला आपण पाहतोय ओव्हर नंबर 2 समोर उभा आहे विक्रम पहिला चेंडू
प्रहार करण्याचा प्रयत्न, इनसाइड सर्कल शॉट, फाईन लेगला हा झेल पकडलाय आणि पहिला धक्का आक्रमणासाठी ओळखला जाणारा विक्रम तो मात्र इथे बाद झालाय आणि याचा फायदा मिळतो आता गोलंदाजी करणारा विचुंबे संघ पुन्हा एकदा या सामन्यावर पकड निर्माण करतोय. नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना विनंती करतो आपल्याला रिपोर्टिंग करायचं कारण आज 8चा लॉट्स आहे. कुंडेवाल संघाने रिपोर्टिंग केले, त्यांचं आपण वेलकम करूया. कान्होबा कुंडेवाल आज संघ इथे असेल, त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. रोहित सुरते विकेट मिळाली रोहितला. आपण पाहतोय संगमनं वैयक्तिक 6 मध्ये 12 नॉन स्ट्रायकर एंडला. तिसरा फलंदाज आलाय GS घरत, तो 11 वरचे ओळे विरुद्ध भैरवनाथ विचुंब्या. स्वर्गीय जुईली तेजस मात्रे स्टँड तिथे काही प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना रोहित सुरत्या राईट आर्म ओव्हर द विकेट न ऑफ ब्रेक केला, हलकासा ऑन साइडला फ्लिक करतोय, डीप स्क्वेअर लेगला चेंडू टप्पा घेत चाललाय. नो चान्स. मिळतील या चेंडूवर 4 धावा. 4 धावेनं संघ पुढे सरकेल. टोटल रन्स आता आपण पाहतोय. स्कोर मूव्ज ऑन. हा चेंडू शरीरावर फेकला होता, अगदी आपल्या फुटवरचा वापर करत ऑन साइडला हा देखना फटका दाखवलाय. भैरवनाथ विचुंबे विरुद्ध GS घरत वरच्या ओळ्या. रोहित सुरते 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 17. धावफलकावर आपण जरूर पाहतोय संगमला साथ देणारा फलंदाज मैदानावर. ओ स्टायलिश शॉट डीप कडे चाललाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे लागली रेस आणि इथे विजय करताना जरूर पाहिलं क्षेत्ररक्षक चेंडून अडवलाय. रेस लागली होती, वेगानं चेंडू पकडण्याचा प्रयत्न. संघाची धावसंख्या धावफलकावर पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. स्कोर कार्ड आपल्याला या वेळेला सांगतोय. धावा आहेत त्या धावफलकावर. रोहित सुरतेची गोलंदाजी आतापर्यंत 7 दिल्या, 1 विकेट, एकूण धावसंख्या 20, 5 षटकांचा पूर्वार्ध. गोलंदाजी मार्कर पुन्हा एकदा रोहित सुरते. GS घरत वरच्या ओळ्या. ताकदीचा वापर स्ट्रेट हिट करतोय लॉंग ऑनच्या वरून. हा एक दणदणीत हल्ला. क्रिकेटमध्ये शक्यता, गरज, जर तर या गोष्टींना संधी नसते, मात्र इथे मैदानावर जो प्रतिनिधित्व करतोय संघासाठी आपल्याला खेळायचं. संगम यासाठी ओळखला जातो. मैदानामध्ये जो जबरदस्त फलंदाज आहे, डावपेच कसे आखायचे ते त्याला माहिती आहे आणि तो त्याचा नैसर्गिक खेळ दाखवते. रोहित सुरते पुढचा चेंडू. टॉस चेंडू कोणी तिथे नाही, असंच ठोकलाय. लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे. संगम गरत म्हटला तर तो लेदर सुद्धा खूप छान खेळतो. अगदी लेदरच्या जेव्हा स्पर्धा असतात तेव्हा सुद्धा आपण या खेळाडूला पाहतोय. पेशाने पाहिलं तर ॲडव्होकेट आहे. ॲडव्होकेट संगम गरत 8 मध्ये 22, संघाची धावसंख्या 30, ओव्हर नंबर 2, 5 षटकांचा पूर्वार्ध. दिस इनिंग 3 चौकार आले, 2 षटकार आले, एक्स्ट्रा 1 वाईट एक आला. आपण आतापर्यंत पाहिलं रोहित सुरते थोडा महागडा 17 दिला आतापर्यंत. ऑन साइडला बॅकफुटला जाऊन स्किलिंग शॉट, कौशल्यपूर्ण फटका. फलंदाजाचा फॅक्टर पाहिला तर खूप चांगला आहे आणि डोळ्याचं पान फेडणारा हा फटका. जबरदस्त विस्फोटकपणा, टॅलेंट, टेक्निक या खेळाडूकडे आणि आता तो दाखवते. अजूनही त्यातला गोडवा अजूनही गुपित आहे कारण हा फलंदाज आक्रमक आहे. एकूण धावा 36. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 23 आल्या. 9 मध्ये 28 वर पोहोचलाय संगम गरत. आज शुभमनं अर्धशतकाकडे वाटचाल केली. काल नांदगावचा मनीष होता, अर्धशतक ठोकलं. त्यानंतर आपण पाहिलं अर्धशतक ठोकणारे या स्पर्धेमध्ये एकूण फलंदाज राहिले 4. निर्दोष करत असतील 40+ एक खेळाडू सुद्धा होता. त्यानंतर विश्वास पाटील, राहुल पाटील ते जागृती स्पोर्ट्स, ब्राह्मण करवले, मंगेश पाटील किरवली, मनीष खुटले नांदगाव. आज शुभम केडीला संधी होती मात्र त्यांनी त्या चेंडूचं स्वागत सिंगलनं केलं कारण त्याला सामना जिंकून द्यायचा होता. आणि आता पाहतो आपण संगम गरत 9 मध्ये 28. अविनाशला हेच करायचं. मैदानावर आपल्या फटक्यानं चोख प्रत्युत्तर देणारा संगमची विकेट
आणि या विकेटसाठी जाळं रचले. मात्र संगमला माहिती आहे मैदानावर आपलं थांबणं खूप महत्वाचं आहे. बघा संयमी पवित्रा घेत फलंदाज सुमित गरत. सुमित स्ट्राईक देतो संगमला. संगमला सूर गवसलाय मैदानावर, तो त्याचं आक्रमण दाखवतोय. आणि एक आपण पाहतोय आतापर्यंत 9 पहिलं षटक पहिला 1 विकेट मिळाल्यानंतर 37 वर पोहोचलाय. GS गरत वरच्या ओवळ्या श्री भैरवनाथ विचुंबे यांच्यामध्ये होणारा सामना. अविनाश पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. ताकदीचा प्रचंड वापर. ड्राईव्ह करतोय चेंडूला डीप कव्हर कडे. फिल्डर रेडी आहे. चेंडू अडवेल. 2 धावेसाठी प्रयत्न जरूर होणार आणि 2 धावा. दबाव वाढलाय. दबाव वाढला आपण जरूर पाहतोय. गोलंदाजी करणारा संघ मैदानावर प्रभावी फलंदाजी करतो. एकूण धावफलक जरूर आपण इथे पाहिलं तर धावसंख्या 39. संगम गरज 10 मध्ये पोहोचलाय. एकूण धावा 30. वेग गतीवर नियंत्रण असलेला अविनाश पाटील. आणखीन एक आक्रमण लॉंग ऑनला. हा खेळ महत्वाचा. ब्रिलियंट कॅच. सुरेख चेंडू मध्ये दाखवून दिला अविनाशनं आपलं प्राबल्य. मैदानावर जशी परिस्थिती तसा त्याचा खेळ आपण बऱ्याच वेळा पाहिलाय आणि अक्षरशः आता मात्र तो कमबॅक करून देतोय. लक्ष वेधी आपण पुन्हा एकदा मॅच कडे. एकूण धावा धावफलकावरती 39. नवीन फलंदाज सरकलाय. टोटल रन्स 39. रोहित गरत सुमित गरतनं 3 चेंडूचा सामना केलाय. अविनाश पाटीलचं षटक आपण इथे पाहिलं तर आतापर्यंत योगदान देत असताना ऑफ स्टंपवर चेंडू क्षेत्ररक्षक रेडी. आता इथून दबाव निर्माण होईल. नक्कीच दबाव निर्माण होईल कारण एकंदरीत जर आपण विचार केला संगम गरजच्या बाद होण्यानं कुठेतरी बॅकफुटला गेलाय. थोडा फास्ट खेळा विनंती असेल कारण अजूनही सामने कव्हर करायचे. थोडा स्पीडअप हवा ही विनंती असेल खेळाडूंना. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय दूरवरून एक फिल्डर. धाव मिळणार 1. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने विनंती करेन. कान्होबा कुंडेवाल संघ इथे आलाय. त्याचा प्रतिस्पर्धी संघ आज 8चा पोल आहे आणि मी विनंती करेन यानंतर टॉस होणार आहे. थोडी जलद गतिमान अवस्था फास्ट खेळा. अविनाश पाटील 3rd ओव्हर इन प्रोग्रेस. एकूण धावा धावफलकावर 41. गुड बॅटिंग. संगम गरज खेळला 11 मध्ये 30. आता इथून पुढे किती धावा होणार. वेग गती नियंत्रण सर्व काही आहे आणि आता बघा इथे सफलता. दबाव निर्माण केलाय पूर्णपणे. पहिल्या षटकामध्ये 13-23 आल्या. आणखीन एक विकेट. रोहित पाटीलला हा खेळ टिपला. अविनाशच्या गोलंदाजीवर प्रोजेक्टेड स्कोर आपण विचार केला तर नक्कीच गती इथे दाखवत असताना धावसंख्येची गती रोखल्या. सुमित गरज 4 मध्ये खेळतो 9. GS गरज वरच्या ओवळ्या आणि श्री भैरवनाथ विचुंबे. सिद्धेश भोईर ओव्हर नंबर 4. धावसंख्या 41. तर नक्कीच आपण पाहतोय विचुंबे संघ म्हटला तर नेहमीच त्यांचे बॅकबोन आधारस्तंभ BD शेठ पाटील युवा नेतृत्व डॅशिंग व्यक्तिमत्व आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय विचुंबे संघाची पाठी राखे आकाशजी वाघमारे देवत युवा नेतृत्व जे हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष सुद्धा आहेत. आणि BD शेठ पाटील यांना आपण पाहतोय राजकीय सामाजिक क्रीडा क्षेत्रातील विचुंबे गावचं एक मोठं नाव
प्रसिद्ध उद्योजक त्यांचे इथे शुभ आगमन. सिद्धेश भोईर धावसंख्या 41. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर बॅटवर चेंडू आला नाही मात्र अंपायर सिग्नल येईल हा वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. ओव्हर नंबर 4. थोडा फास्ट क्रिकेट खेळा मी विनंती करेन दोन्ही संघाच्या खेळाडूंना. स्ट्रायकर एंडला सुमित घरत वैयक्तिक 4 मध्ये 9 वर खेळतो आणि उदय घरत त्याला साथ देतोय. ऑन साइडला खेळतोय जरूर सिद्धेश भोईर. धाव मिळणार धाव फलकावर सुमित घरत. 4 मध्ये 9 पंचांचा इशारा आलाय. यस अंपायर डिसिजन पेंडिंग. निर्णयाची आपण वाट पाहूया. नक्कीच वळूया मॅच कडे. ओव्हर नंबर 4 गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटिंग करत असताना जरूर पाहतो आपण. गोलंदाजी मार्कवर. ओ गुड बॉलिंग क्लीन बोल्ड. दबाव परिस्थिती निर्माण केल्या. संघाची धावसंख्या धावफलकावर जरूर आपण पाहूया. एकूण धावफलक बॅटिंग करत असताना वरचे ओळे संघाची सुरुवात चांगली होती आणि आता आपण पाहिलं सिद्धेश भोईरचे षटक. 43 धावा धावफलकावर 4 गडी बाद. चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. गोलंदाजी करताना सिद्धेश भोईर. धावसंख्या आहे ती 43. पहिल्या षटकामध्ये 13 होत्या त्यानंतर 23 कमबॅक केलं. अविनाशनं 5 दिला. चौथ्या षटकामध्ये कमबॅक करताना सिद्धेश भोईर. मात्र इथे धावसंख्येची गती आता थोडी शांत झाली. धावसंख्येचा वेग वाढवणं आजच्या दिवसामध्ये ज्या आदेही संघाने 76 धावा चेस केला त्याच आदेही संघानं केडी शुभमच्या जोरावर 6 मध्ये 22. पहिल्या षटकामध्ये शुभमनं 6 मध्ये 19. बॅटिंग साईडला साथ देणारं मैदान. नक्की थोडासा दबाव सुद्धा असेल कारण सिद्धेश भोईरची ही गोलंदाजी. आतापर्यंत केवळ 2च धावा दिल्या. 2 डॉट 1 विकेट 1 व्हाईट बॉल. म्हणजे एकंदरीत जर आपण डिटेल्स पाहिली तर सिद्धेशनं कमालीचं षटक हाताळलंय. छोटासा रनअप. स्ट्रेच चेंडू लॉफ करतोय. नक्कीच फिल्डर तिथे रेडी. धाव मिळणार. 1-2 धावेसाठी प्रयत्न झालेत. नक्कीच 2 धावा पूर्ण होतील. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. धावसंख्या धावफलकावर पाहूया आपण. एकूण धावा अंपायर स्टंप माईक वरती लावा. तो पडलाय बघा तिकडे. त्याला मॅग्नेट आहे बघा तो चिकटेल तिथे.
45 रन्स. रन्स, 4 गडी बाद. सुमित खरत ताकदीचा वापर, ड्राईव्ह करतो डीप कडे, पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे तितक्या वेगाने धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न. जरूर आपण पाहतोय GS करत वरचे ओळे, इथून धावा जमवाव्या लागतील. तर पहिल्या षटकामध्ये 13, दुसऱ्या षटकामध्ये 23, तिसरं षटक आपण इथे पाहतोय. अविनाशनं 5 दिला, सिद्धेश भोईरनं 7 दिला. गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे विचुंब्यासाठी. गुड बॉलिंग. अविनाशनं जो कमबॅक केला त्यानंतर कमबॅक केला सिद्धेश भोईरनं. 48, 4 गडी बाद 48. सूरज आतमोडे आमचे मराठीचे अप्रतिम समालोचक हे जॉईन झालेत. कंचन पालकर यांना पाहतोय दुपारच्या लंच टाइम नंतर पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षामध्ये जॉईन झालेत. सिद्धेश भोईरने केलेल्या 7 धावा. मेन अंपायर आपण पाहतोय सत्यवान काकडे, सरकारी कर्मचारी यांना आज पाहतोय आपण इन ॲक्शन मध्ये. ऑफिशियल अंपायर. चला थोडा स्पीडअप वाढवा, कारण आता धावा 48 आहेत. 4 गडी बाद झाले. 2 वाजलेत. काल 2 वाजता आम्ही प्रयत्न करायचो 5 सामने कव्हर करण्याचा. आता आपण थोडा लेट चाललोय. कांचननं आम्हाला सांगितलं आज थोडा लेट चाललाय, तो थोडा आपल्याला फास्ट व्हायचं आहे. सन्माननीय आमचे निलेश बुवा म्हात्रे यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आसनस्थ व्हा. शैलेश भोईर आलाय. शैलेश भोईर पहिला चेंडू लॉफ करतोय, जरूर डीप कडे गेला आणि हा कणकणी षटकार. विनायक म्हात्रे जॉन्टी आपण पाहतोय विचुंबे संघाचे अकाउंटंट आहेत. सर्व अकाउंटंट त्यांच्याकडे असतं आणि त्यांचं सुद्धा येथे आगमन. त्यांचं स्वागत करूया. निलेश बुवांचं आपण स्वागत करूया. आणि विचुंबे म्हटलं ना का त्यांचा पाठीराखा वर्ग खूप मोठा असतो. बीडी शेट यांना माहिती आहे, नाईट स्पर्धा म्हटली तर त्यांच्या पाठीराख्यांची प्रचंड गर्दी असते. आकाशजी वाघमारे यांना आपण पाहतोय क्रिकेट वेडे चाहते हनुमान मित्रमंडळाचे अध्यक्ष. ऑन साइडला एज लागते, थोडे मिसफील्ड, चेंडू चाललाय थर्ड मॅन कडे. इथे संधी मिळाली, धावा चोराव्या लागतील बॅटिंग करताना. GS करत वरचे ओवळे. सुमित खरत 5 मध्ये 10 वर खेळतो आणि आता अक्षय त्याला साथ देतोय. थोडस तणावाचं वातावरण. अंपायर सिग्नल, धाव सोडण्याची तयारी. संघाची धावसंख्या धावफलकावर 55, 5 गडी बाद. अक्षय भगत 5 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक खेळतो 12 वर. कुणाल घरत आलाय. शैलेश भोईर एज लागते इनसाइड सर्कल. चला नेक्स्ट मॅच दोन्ही संघांना कॉल करण्यात येईल. रिस संघाचा कर्णधार आणि कुंडेवाळ संघाचा कर्णधार दोघांनाही शेवटचा कॉल आहे की आपण टॉस करण्यासाठी तातडीनं टॉस बॉक्स मध्ये यावं, अन्यथा 4 षटकांची मॅच खेळवण्यात येईल याची दोन्ही कॅप्टननं नोंद घ्यावी. पुढचा चेंडू वेग भन्नाट होता, जरूर बॅटवर चेंडू आला नाही. फटका खेळण्याचा प्रयत्न. नेक्स्ट मॅच इथून लगेच सुरू होणार आहे. मी विनंती करेन 4 षटक 4 चेंडू. 56, 5 गडी बाद. अक्षय भगत 6 मध्ये वैयक्तिक 13 खेळतो आणि कुणाल त्याला साथ देतोय. शैलेश भोईरचे षटक 8 धावा दिलेत आतापर्यंत. शेवटचे 2 चेंडू. ओ हा खराब चेंडू, फायदा उठवता आला नाही. धाव घेण्याची तयारी दाखवली, नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. अक्षय भगत आणि कुणाल घरत. GS घरत वरचे ओळे. पहिल्या 2 षटकामध्ये तुफानी
बॅटिंग चालू होती, मात्र अविनाशच्या तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं. जसा संघ बाद झाला ना त्यानंतर थोडा संघ ढेपाळलाय आणि याचा फायदा मिळवला तो वरचौळे संघाने. 56 धावा, 5 गडी बाद, 5 गडी बाद 56. आता या षटकातील चेंडू शिल्लक असतील. शेवटचा हा चेंडू लेग स्टिकचा खूप बाहेर, अंपायर सिग्नल, व्हाईट बॉल. एकूण धावा दाफलकर वरचौळे संघ पोहोचले 58, 58 रन. 58 धावा दाफलकावर. शैलेश भोईर शेवटचा चेंडू, धावसंख्या येते 58. 6 मध्ये 13 वर खेळणारा अक्षय भगत बॅटच्या मधोमध लॉफ करतोय. टायमिंगला ओळखलं मात्र तिथे फिल्डर रेडी, झेल सोडणार नाही आणि फलंदाज बाद. टोटल रन्स पाहूया, गुणतालिका आपल्याला सांगेल 58. 6 गडी. रोहित सुरतेनं हा झेल टिपलाय. पहिला अंकाचा खेळ संपलाय. चला नेक्स्ट मॅच टॉस आपण लगेच करणार आहोत. 59चं टार्गेट. चला नेक्स्ट मॅच टॉस होणार आहे. कानोबा कुंडेवाल आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करतील. तर सन्माननीय गोटीराम कर्णुक स्मृती कानोबा कुंडेवाल, मी बीडी शेठ पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचे. दोन्ही संघ नायक येतील. हँडसम पर्सनॅलिटी, युवा नेतृत्व आणि विचुंबे संघाचे पाठीराखे तर रीस आणि कानोबा कुंडेवाल. टॉस इथे होईल. तेजस मात्रे आमचे मुख्य आयोजक. नियम अटी 5 षटकांचा सामना. पहिल्या फेरीतील 4था सामना. 2 विनर्स मध्ये पहिला अदयने 2 सामने जिंकले. तर टॉस होईल. कानोबा कुंडेवाल फिल्डिंग लावून घ्या. तर कॉल आले रिस्क कानोबा कुंडेवाल आणि टॉस जिंकलाय कानोबा कुंडेवालनं. मी साहेबांना विनंती करेन आपण आसनस्थ व्हावं. कानोबा कुंडेवाल संघानं टॉस जिंकलाय. पसंती का असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न करू. 5 षटक बहुतांश संघनायकाचा हाच प्रयत्न असतो. 5 षटकामध्ये क्षेत्ररक्षण कराल. आज कशी तयारी आहे? समोर रीस सारखा सुद्धा एक बलाढ्य संघ. यापूर्वी लढत झाली का पुन्हा किंजल ट्रॉफी मध्ये आपण आमने सामने आहेत का हे सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल. फर्स्ट टाइमच रीस संघ आम्हाला लागलाय आणि त्यांचा संघ चांगला आहे. तर पहिल्यांदा रीस विरुद्ध आपली फाईट होईल. आज कशी तयारी आहे संघाची? गोलंदाजांचा ऑल टीम प्रेझेंट आहेत का? आज गोलंदाजीमध्ये कुणाकडून आज चांगल्या खेळाची अपेक्षा? संघाची एकंदरीत मोर्चा बांधणीबद्दल काय सांगाल? संघ तर संपूर्ण आहे. फक्त एक गोलंदाज नसेल आमचा, तो बॅक करण्याचा प्रयत्न करू. आणि संघ चांगला आहे. युवा संघ आहे सर्व. समाधान वास्करवर आमची जिम्मेदारी असेल सर्व फलंदाजीची. नक्कीच धन्यवाद. AK-47 समाधान सारखा घातक फलंदाज कानोबा कुंडेवाल संघाविरुद्ध. आणि आता आपल्याला बॅटिंग करायचे. पहिल्यांदाच आमने सामने आणि यावर्षी किंजल ट्रॉफी एक वेगळ्या स्वरूपात आहे. काय म्हणाल किंजल ट्रॉफीच्या या एवढ्या वर्षाच्या प्रवासाबद्दल? तेजसचा मी आभार मानतो तुम्हाला त्यांनी संधी दिली खेळण्यासाठी. आज कशी आहे संघाची तयारी? बॅटिंग करायचे. समोर संघ आहे कानोबा कुंडेवाल. 40 म्हणजे 50 प्लस करू आम्ही बस. खूप साऱ्या शुभेच्छा असतील रसायन विभागातून रीस आणि सन्माननीय बीडी शेठ पाटील विचुंबेचे आमचे सन्माननीय पाहुणे. कुस्ती क्षेत्रातील एक मोठं नाव, राजकीय क्षेत्रातील एक मोठं नाव, प्रसिद्ध उद्योजक आणि विचुंबे गावामध्ये क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांचं खूप मोठं योगदान असतं. त्या लाडकं व्यक्तिमत्व बीडी शेठ पाटील यांचा इथे होईल सन्मान. अक्काजी वाघमारे यांना सुद्धा आम्ही पाहतोय. विचुंब्याचे पाठीराखे सुद्धा आहेत. तर मी तेजस मात्रे यांना विनंती करेन आमचे सन्माननीय बीडी शेठ पाटील आणि आकाश वाघमारे जे हनुमान मित्र मंडळाचे अध्यक्ष यांना सुद्धा आपण पाहतोय. त्यांचं सुद्धा वेलकम. तरी ते सन्मान होणार आहे. तर रायगड प्रीमियर लीगच्या आपण पाहतोय उपविजेते त्या संघाचे पुरस्कर्ते जरूर आपण पाहतोय. चांगले पॅकर सुद्धा आहेत. तेजस्वी मात्रे यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होते. दानशूर दाते सुद्धा आहेत. अनेक स्पर्धेसाठी त्यांचं खूप योगदान असतं आणि प्रामुख्याने तेजस मात्रे यांच्या किंजल ट्रॉफी साठी सुद्धा त्यांचं योगदान
खूप असतं. मॅच कडे वळूया. दुसऱ्या अंकाकडे मी विनंती करेन, चला फिल्डिंग लावून घ्या आणि दुसऱ्या अंकाकडे आवाज ऐकूया. आपण सूरज हातमुळे चौक यांचा आवाज ऐकणार आहोत. दीपक पाटील आमच्या समवेत, आनंद गोंडले यांचे इथे आगमन झाले, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. आनंद गोंडले यांचं वेलकम करूया, सुस्वागतम. जॉन्टी असतील आणि त्यांची संपूर्ण टीम. ग्रामपंचायत सदस्य आनंदजी गोंडले आपण सुद्धा यायचे. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. बघा आनंद गोंडले यांचे इथे आगमन झाले, बिल्डर्स अँड डेव्हलपर्स. विचुंबे संघाचे खंदे समर्थक पाठीराखे यांचे इथे आगमन झाले, वेलकम. यस, वळूया आपण मॅच कडे, ऐकूया सूरज यांना. निलेश कांबळे यांना विनंती करेन. नाविश 11चे पुरस्कर्ते निलेशजी कांबळे यांचे इथे आगमन झाले, त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतो आपण सुद्धा या. 60 धावांचं लक्ष ठेवलंय. वरच्या ओळे संघानं प्रतिस्पर्धी भैरवनाथ विचुंबे संघासमोर आघाडीची जोडी मैदानामध्ये स्वप्नील कांबळे आणि आशिकेश भोईर. तर वरच्या ओळे संघाकडून पहिलं षटक घेऊन येतोय तो संगम. किंजल ट्रॉफी ज्या वेळेला सुरू झाली त्यावेळेला नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा होती आणि पहिल्या स्पर्धेचा मालिकावीर स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल या वेळेला भिरकावतोय स्क्वेअर लेग मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती षटकार ठोकतोय तो स्वप्नील कांबळे. 60 धावांचं लक्ष आहे आणि षटकारानं आपले आक्रमक इरादे दाखवतोय. फुल टॉस बॉल दिला आणि लोअर फुल टॉसला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं. ही खासियत आहे या खेळाडूची, ही ओळख आहे या खेळाडूची. संगम घरत एक फार मोठं नाव पनवेल टेनिस क्रिकेट मधलं. लेदर क्रिकेट मध्ये श्रेया स्पोर्ट्स कोपर संघाकडून एक चांगलं खेळ करणारा हा खेळाडू आहे. बार काउन्सिलच्या टुर्नामेंट मध्ये, ॲडव्होकेटच्या टुर्नामेंट मध्ये चांगला खेळ करणारा हा खेळाडू ग्रामीण क्रिकेट मध्ये बघायचे आता काय करणार. समोर आहे तो स्वप्नील. यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी आता पाहायला मिळाली. मगाशी असाच प्रयत्न होता, फसला, परंतु या वेळेला मात्र त्याला चांगला सूर गमवसला. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला तो संगमचा. स्वप्नीलच्या विरोधामध्ये संगम एक चांगलं बॅटल आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि राऊंड विकेटनं मारा करतोय. स्क्वेअर लेग मध्ये चांगली फिल्डिंग. एक धाव कंप्लीट होते आणि या एका धावेच्या मदतीनं एकूण धावसंख्या होते ती 7. 12च्या ऍव्हरेजनं धावायचे, 12च्या आस्किंग रेटनं धावा जमा करायच्या आहेत. त्या फलंदाजी करणाऱ्या भैरवनाथ विचुंबे संघाला एचजी घरत वरच्या ओळे संघाच्या विरोधामध्ये. आशिकेश भोईर, विचुंबे टेनिस क्रिकेटची खरं तर ओळख बनून राहिल्या अलीकडच्या काळामध्ये. ऑन साईडला स्वीपचे येणारे फटके, पॅडल स्वीप, स्लॉक स्वीप खरंच बघण्यासारखे असतात. आणि आज आशिकेश भोईर काय करामत करणार याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागून राहिलंय. फिल्डिंग जर पाहिली तर एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये उभा आहे, एक खेळाडू मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये उभा आहे आणि बाकी सगळे खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला ज्या फटकेबाजीसाठी हा खेळाडू ओळखला जातो तो फटका दाखवतोय, तो फटका सादर करतोय आणि पहिल्याच बॉलवरती षटकारानं स्वागत करतोय तो संगमचं. पहिल्या बॉलवरती स्वप्नीलने देखील षटकार मारला आणि आशिकेशनं देखील षटकारानं स्वतःचं खातं उघडलं. एकूण धावसंख्या होतीये ती 13. संगम कडून जर अशा मिस्टेक होणार तर मग मात्र असे फटके आपल्याला निश्चित रूपानं पाहायला मिळणार. सुरुवातीलाच म्हटलं होतं स्क्वेअर लेग्स, मिड विकेट रिजन मध्ये येणारे जे फटके असतात ना आशिकेशचे, ते खरंच बघण्यासारखे असतात. डोळ्यांना अगदी सुखद आनंद देणारे ते फटके असतात. आणि तो पहिलाच फटका आशिकेशच्या बॅटमधून आपण पाहिला. रायगड प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा दर्जेदार खेळ सातत्याने आपण पाहत आलोय. नाविश 11 विचुंबे संघ असेल, यावर्षी विडी 11 संघ असेल, सातत्याने चांगली कामगिरी या खेळाडूची आपण पाहत आलोय. खोलवर टप्प्याचा बॉल, बॅक टू द बॉलर, खोदून काढलं. हे चांगलं कमबॅक आहे. जरी मोठे फटके येत असले तरी डॉट बॉल टाकण्यामध्ये देखील यशस्वी होतोय तो फलंदाज गोलंदाज संगम.
संगम एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर आहे आणि याच दरम्यान रायगड ग्रामीण क्रिकेट मधलं धावांचं रणमशीन समाधान वास्कर याचं देखील या ठिकाणी आगमन होतोय किंजल ट्रॉफी मध्ये, त्याचं मनपूर्वक स्वागत. एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातोय, मोठी विकेट जातीये विचुंबे संघाची. उसरलीचे आमचे विशालजी भगत याचकडून विचुंबे संघासाठी आणि त्याचबरोबरीनं या संपूर्ण आयोजनासाठी शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून युट्यूब वरती ते ही मॅच एन्जॉय करतायत, त्यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूयात. संगमनं 2 षटकारांचा मार जरूर खाल्ला आहे, परंतु मोठी विकेट त्याला मिळाली आहे. यानंतर एक मोठा सामना कुंडेवाळ संघ गोटीराम कर्णुक स्मृती यांच्या स्मरणार्थ कान्होबा कुंडेवाळ संघ आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान रिस या 2 संघादरम्यान एक मोठी फाईट. एका बाजूला समाधान वास्कर आणि संपूर्ण त्याची टीम असेल, तर दुसऱ्या बाजूला एक लिजेंडरी खेळाडू शंकर पारंगे आणि संपूर्ण त्याची सेना असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. विचुंबे संघाच्या धावफलकावरती 13 धावा आल्यात. आशिकेश भोईर एक षटकार मारला, जास्त वेळ तो टेम्परामेंट दाखवू शकला नाही, संयम राखू शकला नाहीये. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये त्याची विकेट गमावली गेली आणि नवीन फलंदाज रोहित सुरते आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 24 चेंडू शिल्लक आहेत, 47 धावांची गरज आहे. जवळजवळ 11.75च्या अस्किंग रेटने या धावा जमा करायच्या विचुंबे संघाला. ओवळे संघ देखील आता मोठी विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढला असणार आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे ती रोहित घरत वरती. रोहित घरत आणि त्याच्या समोर आहे तो स्वप्नील कांबळे. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. उर्ध विकेटने टाकलेला पहिलाच बॉल, बॉटम हँडचा सुरेख वापर, हलक्या हातानं शॉर्ट मिड विकेट मध्ये बॉलला खेळलं. सिंगल फत्र या बॉल वरती मिळाली आणि एका धावेनं 13 धावा लागल्या गेल्यात. संगम घरत फलंदाजी करत असताना एक जबरदस्त खेळ पाहिला, गोलंदाजी करत असताना एक विकेट आणि आता रोहित वरती जबाबदारी आली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट फ्लाइंग स्लिप मध्ये दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. आम्ही नेहमी म्हणतो की पाठीमागच्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट असणारे जे खेळाडू असतात ना, ते अगदी तीक्ष्ण नजरेचे असावे लागतात, अलर्ट राहावं लागतं. एकदा का चेंडू निसटला ना तर पाठीमागच्या बाजूला जास्त बॅकअप नसतो, त्यामुळे चेंडू अडवणं कठीण असतं आणि चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एक्स्ट्रा कव्हर मध्ये इनसाइड आउटचा दर्जेदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक लांबून आलाय, अगदी लॉंग ऑफ मध्ये होता. 10-12 यार्डापेक्षा जास्त डिस्टन्स त्यानं कव्हर केलं आणि 2 धावा वाचवण्याचं काम केलं. सनी भगत दर्जेदार क्षेत्ररक्षण सनीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय आणि 2 धावा मिळतायत त्या फलंदाज रोहितला. रोहित स्वतःचं खातं उघडतोय. विचुंबे संघाची धावसंख्या होतीये ती 16. 60 धावांचा पाठलाग करायचा, 16 धावा धावफलकावरती आहेत आणि रोहित घरत देखील चांगली गोलंदाजी करतोय तो वरचे ओवळे संघासाठी. फुल टॉस बॉल ऑन साइडला, एकच धाव मिळतीये. वरचे ओवळे संघाची फिल्डिंग फार चांगली पाहायला मिळते. चांगल्या फिल्डिंगचा स्टँडर्ड ते या मैदानावरती दाखवत असताना रोहितचं कौतुक केलं पाहिजे. रोहित घरत या गोलंदाजाचं, चांगले फलंदाज त्याच्या समोर असताना पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये ज्या ठिकाणी बॅट्समन नेहमी अटॅकिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न करतात, अशा परिस्थितीमध्ये तो मोठे फटके मारू देत नाहीये. यावेळेला स्वप्नील कांबळे शांत बसणार नाहीये. स्वप्नीलचा टोळा पाहायला मिळाला मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधून. अगदी संगमच्या जवळून पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू फरार झाला 4 धावांसाठी. शफल झाला, आडवा बॅट न बॉलला ओढलं. खर तर स्वप्नीलच्या पायामध्ये क्रॅम्प आला, त्याला रनअप मध्ये अडथळा आला, धावताना व्यत्यय येतोय, परंतु चांगला स्ट्रोक त्याच्या बॅट मधून आला आणि 21 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अशिकेश बाद झाल्यानंतर स्वप्नील आणि रोहित चांगल्या पद्धतीनं विचुंबे संघाची इनिंग डेव्हलप करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
रोहित घरात 4 चेंडू आतापर्यंत चांगले टाकलेत. 5 चेंडूंमध्ये त्यानं आतापर्यंत 8 धावा खर्च केल्यात. इकॉनॉमिकल जरूर राहिला आहे तो आतापर्यंत. स्वप्नीलचा फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या अगदी मध्ये झेल घेतला जातोय. विक्रम घरत अनुभवी खेळाडू आहे, चुकी करत नाहीये आणि मोठी विकेट जाते ती स्वप्नीलची. सलामीची जोडी मात्र परतली आहे ती विचुंबे संघाची. लोअर फुलटॉस बॉल अगदी जागेवरती होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये झेलला टिपलं गेलं. 2 बॅट्समन आउट झालेत. विचुंबे संघाची धावसंख्या 21 आहे. येणारे 18 चेंडू आणि 39 धावसंख्येची गरज आहे. 13च्या आस्किंग रेटनं आता धावा जमा करायच्या आहेत. बॉलिंग अनालिसिस पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये संगमनं धावा खर्च केल्या 13. त्याला शेवटच्या चेंडूवरती विकेट मिळाली आणि रोहित घरातला देखील शेवटच्या चेंडूवरती स्वप्नील कांबळेची विकेट मिळाली. तिसरा गोलंदाज येतोय तनय भगत. हा देखील एक चांगला गोलंदाज आहे. हाय आर्म ऍक्शन आहे, अगदी वरून बॉलला रिलीज करतो आणि त्याच्या हातामध्ये गोलंदाजीची जबाबदारी देण्यात आली आहे. अविनाश पाटील एक चांगल्या दर्जाचा ऑलराऊंडर प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अविनाश पाटील, रोहित घरत मिडल ऑर्डरचे हे 2 बॅट्समन मैदानामध्ये आहेत आणि तनय भगत एक वेगवान असा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी वरच्या ओळे संघाकडून येतोय. फिल्डिंग जर पाहिली तर स्वर्गीय जुईलीताई तेजस मात्रे स्टँडच्या अगदी समोर एक खेळाडू उभा आहे. एक खेळाडू लॉंग ऑफ मध्ये आहे, एक खेळाडू लॉंग ऑन मध्ये, एक खेळाडू मिड विकेटला, खेळाडू कक्षाच्या अगदी समोर आणि एक खेळाडू आपल्याला स्क्वेअर लेग रिजन मध्ये पाहायला मिळतोय. बाकी सगळे खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये स्क्वेअर ऑफ द विकेट आहेत आणि एकच खेळाडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. तनय आकू टप्प्याचा बॉल, बाउन्सिंग चेंडू पाहायला मिळाला. सुरुवातीलाच म्हटलं होतं हाय आर्म ऍक्शन आहे, अगदी वरून समोरून बॉलला रिलीज करतो. टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारे बॉल आणि उंच आहे, उंचीचा पुरेपूर फायदा उचलणारा हा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू टाकलाय तो निर्धाव तनय भगत. या वेळेला थोडासा फंबल पाहायला मिळाला. तो फलंदाज पुढे जायचं बागायचं दुधा मनस्थितीमध्ये होता, ड्युअल माइंडेड होता आणि अशा परिस्थितीमध्ये विकेट गमवावी लागली. रोहित सुरते रोहित सुरते 3 या धावसंख्येवरती बाद होतोय. स्क्रीनवरती देखील पाहिलं थोडासा निराश आहे आणि नवीन बॅट्समन आशिष भोईर डावखुऱ्या हाताचा एक विस्फोटक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि तनय भगत मात्र सगळ्यांना इम्प्रेस करतोय. अगदी शरीराच्या जवळून जाणारे बाउन्सर त्याच्या पाहत्यातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे षटक निर्णायक असणार आहे. या षटकामध्ये एखाद दुसरा फटका आला तर 30च्या आतमध्ये धावा राहणार डिफेंड धावा जमा करण्यासाठी त्या विचुंबे संघासाठी आणि कमी धावसंख्येचं जर षटक आलं तर मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये थोडंसं प्रेशर असेल ते विचुंबे संघावरती. तनयचं हे षटक येणारे 4 चेंडू अतिशय निर्णायक असणार. डावखुरे हाताचा एक आक्रमक फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अविनाश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे आणि तनय चांगली गोलंदाजी करतोय. जब ऑफ स्टंपच्या बाहेर राईट हँडेड बॅट्समन आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे. थोडीशी दिशा मात्र हरवलाय तो गोलंदाज. या चेंडूवरती तनय वाईटचा मारा करतोय, स्बैरचा मारा करतोय. अवांतरची एक धाव येते आणि 22 धावा. 2.2 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर 22 धावा धावफलकावरती. या वेळेला पुढ्यात टाकलेला बॉल खोदून काढला, एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक कोणती मिस्टेक करत नाहीये. वंश प्रज्वल कोणती चुकी करत नाहीये आणि ही मोठी विकेट जाते. आशिकेश सारख्या एका तगड्या फलंदाजाला स्वस्तामध्ये बाद केलं. गोल्डन डक वरती माघारी परततोय. स्क्रीन वरती तो देखील निराश पाहायला मिळतोय आणि
हा चौथा फलंदाज बाद होतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये शैलेश भोईर दाखल होतोय आणि 4 बाद 22 अशी विचुंबे संघाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 15 चेंडू अजूनही बाकी आहेत. 15 चेंडूंमध्ये 38 धावा जमा करायचे आहेत. सुरुवात चांगली केली होती स्वप्नीलनं, तो जास्त वेळ विकेटवरती थांबू शकला नाही. तदनंतर आशिकेशने एक षटकार मारला, तो तिसऱ्याच बॉलवरती बाद झाला. रोहित जास्त वेळ विकेटवरती थांबू शकला नाहीये. परंतु ही मॅच विचुंबे संघाला जिंकायची असेल तर एक चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड करावी लागेल. काय दर्जेदार गोलंदाजी होते तनयची. 1 धाव फक्त त्यानं वाईटच्या रूपानं खर्च केली आहे. 3 चेंडूंवरती त्याला एक मोठी विकेट मिळाली आहे. या ओव्हरमध्ये त्याला एक सांघिक रनआउटची विकेट मिळाली आहे. आणि रोहित घरत आणि तनय भगत या 2 गोलंदाजांनी मात्र तारलंय या मॅच मध्ये एच.जी. घरत वरचेवळे संघाला. तनयचा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. क्रॉस अँगलनं गोलंदाजी करतोय. राईट आर्म राऊंड विकेटनं अगदी बॅटीच्या खालून चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. रिप्ले मध्ये देखील पाहतोय पॉपिंग क्रिकच्या अगदी रिटर्न क्रिकच्या जवळून तो चेंडू रिलीज करतोय आणि व्हाईट लाईनच्या अगदी बाहेर चेंडूला अँगल करतोय. चांगली गोलंदाजी. हा देखील तशाच पद्धतीचा चेंडू समोर टाकतोय. गुडलँड स्पॉट वरून टेकअप घेणारे बाउन्स होणारे चेंडू पाहायला मिळत आहेत. दर्जेदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. तनय खर तर बोटांची जादू देखील पाहायला मिळतेय. शेवटच्या क्षणाला थोडीशी बोट फिरवतोय. बॉलला थोडस मात्र अँगल करतोय. दर्जेदार गोलंदाजी, धारदार गोलंदाजी. यावेळेला फलंदाजाला चेंडू समजला नाहीये. अगदी डिफेन्स केला. चेंडू हवेमध्ये फ्लाय होता आणि कोणताही क्षेत्ररक्षक नसणाऱ्या ठिकाणी हा चेंडू गेला. 2 धावा मिळाल्या. एक धारदार गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा पाहायला मिळाला तो तनय भगतचा. 3 षटकांचा खेळ संपला आहे आणि 3 षटकानंतर विचुंबे संघाची धावसंख्या झाली आहे ती 24. 24 रन स्कोरबोर्ड वरती. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज आहे. बारा चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये केवळ 3 धावा आल्या. आणि आता मात्र गोलंदाजांची दादागिरी पाहायला मिळते. गोलंदाज पूर्णपणे डॉमिनेट करतायत जीएस घरत वरचेवळे संघाचे प्रतिस्पर्धी भैरवनाथ विचुंबे संघाला. अविनाश पाटील या खेळाडूकडे सगळ्यांचं लक्ष असेल. क्षमता आहे, पोटेन्शियल आहे, परंतु ते सिद्ध करावं लागेल. आणि एक चांगल्या षटकाची अजूनही अपेक्षा आहे ती वरचेवळे संघाला. एक चांगली ओव्हर आली, विकेट मिळाल्या तर मात्र पूर्णपणे पकड मजबूत असेल ती जीएस घरत वरचेवळे संघाची. निर्णायक षटक आणि गोलंदाज आहे विक्रम घरत. संघामधील एक सिनियर खेळाडू गोलंदाजीसाठी येतोय. विक्रम घरत चौथा गोलंदाज लगातार वापरला जातोय. कदाचित तनय किंवा रोहितला शेवटचं षटक द्यायचं अशी रणनीती असेल. याचमुळे विक्रमला मात्र आता गोलंदाजीसाठी आणलं जातंय. पहिलाच बॉल यॉर्कर ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईडिश यॉर्कर. अविनाश खोदून काढण्याचा प्रयत्न करतोय आणि हा डॉट बॉल. 11 चेंडू आणि 36 धावांची गरज आहे. 6 षटकार, 6 मोठे फटके मारायचे विचुंबे संघाला आणि मात्र 6 चांगले चेंडू टाकायचे आहेत ते वरचेवळे संघाला. यावेळेला मिड विकेटच्या बाहेर एक मोठा स्ट्रोक आलाय अविनाशच्या बॅट मधून. या सामन्यामध्ये आम्ही अजून कायम आहोत, या मॅच मध्ये अजून आम्ही जिवंत आहोत हे दाखवणारा हा स्ट्रोक, मच निडेड स्ट्रोक पाहायला मिळाला. शफल झाला, स्टेप आउट केलं
आणि दर्जेदाररित्या लेंथला पिक करत मारलेला हा लांब लचक षटकार. 10 चेंडू आणि 30 धावांची गरज आहे. या मैदानाचा विचार केला तर दुसऱ्या मॅच मध्ये 12 चेंडू 40 धावांची गरज असताना आदई संघानं 10 चेंडूंमध्ये 40 धावा सहजरित्या चेस केल्या होत्या आणि आता मात्र 12 चेंडूंमध्ये 36 धावांची गरज असताना 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्या. 30 धावांची अजूनही गरज आहे 10 चेंडूंमध्ये. मगाशीच म्हटलं होतं 6 मोठे पटके मारायचे विचुंबे संघाला तर 6 चांगले चेंडू टाकायचे आहेत ते गोलंदाजी करणाऱ्या जीएस घरत वरचे ओवळे संघाला. यॉर्कर पाठीमागच्या बाजूला चिकी सिंगल कंप्लीट केली जाते. चांगली फिल्डिंग. एक धाव यासाठी संघर्ष करावा लागतोय तो विचुंबे संघाला. पाठीमागच्या बाजूला चांगली फिल्डिंग. मगाशी सुद्धा आपण उल्लेख केला होता वरचे ओवळे संघाच्या क्षेत्ररक्षणाचा स्टँडर्ड आज आपल्याला या मॅच मध्ये किंजल ट्रॉफी मध्ये आदर्श ट्रॉफी मध्ये पाहायला मिळालंय. शैलेश भोईर 3 चेंडू फेस केले 2 धावांवरती खेळतोय. 9 चेंडू 29 ची गरज आहे. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारे चेंडू. फार चांगली गोलंदाजी आहे. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळते. एक चांगल्या टप्प्यावरती एक चांगल्या कॉरिडॉर मध्ये गोलंदाजी होतीये. डिसिप्लिन खरं तर या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पाठीमागच्या बाजूला यष्टीरक्षकाकडून चुकी होतीये आणि हा चेंडू जातोय पाठीमागे. 4 धावा मिळतात. या 4 धावांच्या मदतीने समीकरण आता बदलता येणारे 7 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 25 धावांची. हा येणारा 6वा चेंडू आहे तो अतिशय निर्णायक असेल. मोठा फटका आला तर मात्र शेवटच्या षटकामध्ये थोडंसं प्रेशर कमी होणार विचुंबे संघावरचं. जर मोठा फटका आला नाही चांगला चेंडू टाकला गेला गोलंदाजाकडून तर मात्र प्रेशर कमी होणार ते गोलंदाजी करणाऱ्या वरचे ओवळे संघावरचं. 7 चेंडू 25 धावांची गरज. हलक्या हातानं स्लोअर बॉल होता समोरच्या रिजन मध्ये खेळून काढलाय. 1च धाव मिळतीये. आता समीकरण असेल येणारे 6 चेंडू आणि 24 धावांची गरज. 6 चेंडू 24 धावा. 4 षटकार 6 चौकार. कमीत कमी 3 मोठे फटके जरी या मॅच मध्ये मारावे लागणार आहेत या ओव्हर मध्ये मारावे लागणार आहेत विचुंबे संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवण्यासाठी. परंतु दुसऱ्या बाजूनं 2 चेंडू चांगले टाकावे लागणार आहेत ते गोलंदाजी करणाऱ्या वरचे ओवळे संघाला. तनय भगत वेगावरती सवार होऊन गोलंदाजी करतोय. रफ्तार के सौदागर पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी येतोय आणि आता त्याच्या वाट्याला दुसरं षटक आलंय. स्लॉग ओव्हरचं षटक आलंय. 24 धावा त्याला वाचवायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये त्याने केवळ 3 धावा खर्च केल्या होत्या. आता त्याला मात्र 24 धावांचा यशस्वी बचाव करायचा आहे. समोर असेल त्याच्या तो शैलेश. 6 चेंडू 24 धावा. 2 चेंडू अतिशय निर्णायक असतील. मोठा फटका आला तर टिकून राहणार विचुंबे टीम. डॉट बॉल आले कमी धावसंख्येचे चेंडू आले तर मात्र सामन्यावरती झडप घालणार तो वरचे ओवळे संघ. डॉट बॉल. 5 चेंडू आणि 24 धावा. 5 चेंडूंमध्ये 4 मोठे फटके 4 षटकार. काय कमबॅक केलंय. पहिल्या बॉल वरती षटकार. 4थ्या बॉल वरती षटकार आणि तदनंतर मात्र पूर्णपणे रोखलं. हा फटका सरळ संगमच्या हातामध्ये आहे. सिंगम कॅच घेत असताना 4 चेंडू आता शिल्लक असतील आणि 24 धावांची गरज. तनय भगत काय दर्जेदार गोलंदाजी करतोय. फलंदाजी 8 चेंडूंमध्ये 7 धावा केल्या फलंदाजी करत असताना त्या शैलेशनं. तनय अगदी त्याच्या टी शर्ट वरती आपण पाहिलं तर 4 वेळा त्यानं वाय लिहिलंय आणि जितका वाय मध्ये त्यानं वायला एक्सटेंड केलं ना तेवढं त्याचा वेग देखील आहे. टप्पा पडल्यानंतर जशा बंदुकीमधनं एखादी गोळी शूट होते ना ट्रिगर दाबल्यानंतर तसे त्याच्या हातामधून
शूट होणारे चेंडू पाहायला मिळतात, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारे बॉल पाहायला मिळतात आणि थेट जात आहेत ते यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुमित भोईर आता गोलंदाजीला आलाय, बॅटिंगसाठी आलेला आहे सुमित भोईर. 4 चेंडू आणि 24 धावा. 4 मोठे फटके मारावे लागतील ते सुमितला तनयच्या विरोधामध्ये. 8 चेंडूंमध्ये केवळ 3 धावा खर्च केल्यात, 2 विकेट मिळवल्यात त्या तनय भगतनं. आणखीन एक शरीराचा वेध घेणारा चेंडू, समोरच्या फलंदाजाच्या खांद्यावरती जाऊन आदळणारा चेंडू, लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एकेरी धाव येते. 18-19 वर्षाचा हा गोलंदाज आहे. काय दर्जेदार गोलंदाजी केली आहे. 3 चेंडू 23 धावा. आता मात्र एकतर्फी. अविनाश काय करणार. 3 चेंडू 23 धावा. अविनाशला देखील रोखलंय. लगातार 4 चेंडू बडण टाकलेत, 4 चेंडू डॉट टाकलेत, 4 चेंडू निर्धाव टाकलेत या गोलंदाजानं. आणि स्पर्धेमधलं तिसरं आणि आजच्या दिवसातलं दुसरं मेडन षटक पाहायला मिळणार का, याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष असेल. वेगवान गोलंदाजी होतीये ती तनयची. टपली मारली आहे, चेंडू हवेत, झेल होणार का. अविनाश परतीच्या प्रवासाला आणि हा फलंदाज 6वा बाद होतोय तो विचुंबे संघाचा. 6 फलंदाज बाद होत आहेत. मॅच वरती पकड मजबूत केली आहे, पूर्णपणे झडप घातली आहे ती तनय भगतनं आणि त्याच्या वरचेवळे संघानं. एक चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तनय मेडनवर टाकणार का या स्पर्धेमधलं, याकडे सगळ्यांची नजर आहे. 2 षटकांचा स्पेल, 3 धावा खर्च केल्यात, 10 चेंडू निर्धाव टाकलेत. बडन षटक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या गोलंदाजासाठी. रफ्तार के सौदागर, वेगाचा राजा, शूटर. खर तर त्याच्या रेस मधून सुटणारा प्रत्येक बॉल एखाद्या गोळीप्रमाणे शूट होत राहिला. आणि स्क्रीन वरती पाहतोय 2 षटकांचा स्पेल, 3 धावा खर्च केल्या, 3 विकेट आणि तब्बल 7 डॉट बॉल, 3 विकेट घेणारे बॉल, 10 चेंडू मेडन पाहायला मिळाले. दर्जेदार गोलंदाजी. सामना जिंकलाय तो GS घरत वरचेवळे संघानं. वेल प्लेड वरचेवळे टीम. या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल मनपूर्वक आभार विचुंबे संघाचे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी देखील खूप साऱ्या शुभेच्छा. पुढील मॅचला सुरुवात होतीये. गोटीराम कर्णुक स्मृती कान्होबा कुंडेवाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल तो जय हनुमान रेस. मॅन ऑफ द मॅच आमचे पाहुणे बिडीशेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल. 2 संगमनं जरी 30 धावा जमा केल्या असल्या तरी आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ही मॅच वन साइड केली ती तनय भगतनं. 2 षटकं, 3 विकेट, 3 धावा खर्च करत 3 विकेट घेणारा तनय भगत ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. द मॅन विथ गोल्डन ॲप तनय भगत मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. मी विनंती करेन आमचे पाहुणे आदरणीय बिडीशेठ पाटील साहेबांना, विचुंबे ग्रामपंचायतीचे माजी